नमस्ते मंडळी. गेल्या काही दिवसापासून आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, निरीक्षण नोंदवले असेल की भारतामध्ये आणि जगभरामध्येच सोन्याचे दर हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत. सोन्याच्या किमती वाढणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या किमती वाढत आहेत. यामागची काय कारणं आहेत? मग या अनुषंगाने आपल्याला इतरही प्रश्न पडतात, जसं की एकूण जगभरामध्ये किती सोनं आहे, कोणत्या देशाकडे किती सोनं आहे, सर्वाधिक जास्त सोने असणारा देश कोणता, भारतासाठीच सोन्याची गरज जास्त काय आहे, सोन्याच्या किमती कशा ठरतात, असे आणि असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर आपण बहुतांश या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया. सोन्याचं एवढं महत्त्व का आहे? तर याची 5 महत्त्वाची कारणं आहेत. सर्वाधिक महत्त्वाचं की सोनं हे खूप दुर्मिळ मूलद्रव्य आहे, एक खूप दुर्मिळ धातू आहे. दुसरं, फक्त दुर्मिळच नाही तर हा धातू खूप मोठ्या प्रमाणावरती स्थिर आहे. स्थिर आहे याचा अर्थ काय की इतर कोणत्याही मूलद्रव्याबरोबर याचं कुठली रासायनिक अभिक्रिया होत नाही, त्याच्यामुळं त्याचे मूळ स्वरूप टिकून राहते. ते किती वर्ष टिकते? तर हजारो लाखो वर्ष ते टिकून राहते. हे पहिला मुद्दा की ते दुर्मिळ आहे. दुसरा की त्याची रासायनिक अभिक्रिया होत नाही. तिसरं, यामध्ये तन्यता आणि पत्रा निर्मितीसाठी म्हणजे की पत्रा तयार करू शकतो, मेलेबिलिटी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ह्या सर्व गुणधर्मांमुळे याचं दागिन्यांसाठी वापर आपण करतो. म्हणजे खूप छोटी छोटी सूक्ष्म अशी नक्षी निर्माण करून त्या अनुषंगाने असे विभूषित दागिने निर्माण करणे, यासाठी सोन्याचा उपयोग होतो. इतर कोणत्याही मूलद्रव्यामध्ये इतके सहजपणे आपण दागिने निर्माण करू शकत नाही. मग चौथं महत्त्वाचं असतं की ऐतिहासिक याची पार्श्वभूमी. पारंपरिकदृष्ट्या ऐतिहासिक आणि लग्न समारंभ इतरही कुठल्या गोष्टींमध्ये दागिने जेव्हा घालायचे असतात किंवा संपत्तीचं प्रदर्शन जेव्हा करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला सोन्याची गरज पडते. आणि 5वं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गुंतवणुकीचं आणि संपत्तीचं माध्यम म्हणून. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर तुम्ही ते बँकमध्ये ठेवणार, पण पूर्वीच्या काळी बँकिंग सुविधा नव्हत्या, त्याच्यामुळं हे सगळं गोल्ड कॉईन्स म्हणजे सुवर्णमुद्रा या स्वरूपामध्ये ठेवलं जायचं. म्हणजे संपत्तीचं जतन करणं, त्याचे विभूषणं अलंकार घालणे, त्याचे वेगवेगळे नक्षीदार दागिने निर्माण करणे आणि सर्वात महत्त्वाचं की ते कुठल्याही दुसऱ्या रासायनिक अभिक्रियेने कारक किंवा दुसऱ्या रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळे त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याची मूळ गुणधर्म किंवा त्याचं मूळ स्वरूप हे हजारो वर्ष तसंच राहतं. ते दुर्मिळ आहे. या सर्व कारणांमुळे सोन्याचं महत्त्व आहे. आता दुसरा प्रश्न की जगभरामध्ये आत्तापर्यंत किती सोनं आहे? तर जसं मी सांगितलं की सोनं ही मूळच दुर्मिळ आहे. तर जागतिक सुवर्ण परिषद म्हणजे जी आजपर्यंत सर्व निर्मित झालेल्या सोन्याची नोंद ठेवते आणि एकूण सोनं किती आहे, सोन्याचे नामांकन ठरवणे, सोन्याची देवाणघेवाण सुलभ करणे, त्या अनुषंगाने नियामके बनवणे, याचं काम हे जागतिक सुवर्ण परिषद करते. याचं मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे. 1987ला या संघटनेची स्थापना झाली. सर्व सुवर्णाच्या बाबतीमधील व्यापार देवाणघेवाण सुलभीकरण करणं हा यामागचा हेतू होता. म्हणजे ह्या सर्व कंपन्या की ज्या सुवर्ण निर्मितीमध्ये आहेत, त्या सर्व कंपन्या एकत्र येऊन त्यांनी मिळून बनवलेली ही संस्था आहे. मग ह्या संस्थेच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत मानवाने त्याच्या मानवी इतिहासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने किती सोनं गाळलेलं आहे, म्हणजे किती सोनं मिळवलेलं आहे खनितून, तर तो आकडा आहे 2,16,000 टन. आता हे 2,16,000 टन सोनं जगभरामध्ये सर्व देशांकडे, सर्व व्यक्तींकडे, सर्व कुटुंबांकडे आणि सर्व संस्थांकडे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. काही ठिकाणी दागिन्यांच्या स्वरूपामध्ये आहे, काही ठिकाणी बिस्किटे म्हणजे मौल्यवान संपत्तीचं माध्यम म्हणूनच आहे, काही ठिकाणी ते आपण तारण म्हणून ठेवलेलं आहे, काही ठिकाणी ते इंडस्ट्री यूजसाठी म्हणजे कारखान्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. या आणि अशा वेगवेगळ्या कारणासाठी जे सुवर्ण वापरलं जातं, याची एकूण जर वजन सांगितलं तर ते 2,16,000 टन आहे. आणि असं मानलं जातं की अजूनही 50,000 टन सोनं भूगर्भामध्ये आहे, ज्याचं मिळवणं म्हणजे त्याचं गाळणं अजूनही बाकी आहे. आता पुढचा की कोणत्या देशाकडे किती सोनं आहे. बघा, देशाकडे सोनं यामध्ये पण 2 भाग पडतात. एक म्हणजे देशाचं सरकार यांच्याकडे सोन्याचा किती साठा आहे
क्रमांक 2, त्यातील जी लोकसंख्या आहे, कुटुंब आहेत, त्यांनी स्वतःचं वैयक्तिक असं किती सोनं साठवून ठेवलं आहे. तर पहिला जो प्रकार आहे की देशांच्या सरकारकडे असलेलं सोनं, यामध्ये अमेरिका ह्या देशाचा सर्वाधिक जास्त साठा आहे. तो 8,000 ते 9,000 टन इतका आहे. त्यांच्या अधिकृत माहितीनुसार तो 8,800 टन आहे, पण त्यापेक्षाही थोडा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रमांक 2ला येतं जर्मनी, जवळपास 3,300 टन आहे. त्याच्यानंतर फ्रान्स आहे, इटली आहे, रशिया, यांच्याकडे पण 2,200 ते 2,400 टन एवढं सोनं आहे. त्याच्यानंतर येतं चीन, यांच्याकडे 2,400 टन सोनं आहे. स्वित्झर्लंडकडे 1,200 टन सोनं आहे. आणि मग भारताचा नंबर लागतो. भारताकडे 890 टन सोनं आहे. म्हणजे भारताकडे म्हणजे भारताच्या सरकारकडे, भारताच्या सरकारचं सर्व सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. आता पुढचा की देशाच्या सरकारकडे सोडून देशाची लोकसंख्या आणि त्यांच्या कुटुंबाने स्वतःकडे ठेवलेलं सोनं किती, तर यामध्ये मात्र भारत क्रमांक 1ला आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक कुटुंबाकडे मौल्यवान वस्तू म्हणून किंवा दागिने म्हणून स्वतःच्या घरामध्ये जे सोनं आहे, अशा सर्व सोन्यांची जर बेरीज केली, त्याच्या वजनाची बेरीज केली, तर ती 30,000 ते 35,000 टन होते. आणि तुम्ही आत्ताची आकडेवारी म्हणजे देशांच्या सरकारकडची आकडेवारी याची जर तुलना केली, तर भारतीय कुटुंबामध्ये, भारतीय घरामध्ये पहिल्या 6 देशांकडे मिळून जेवढं सोनं आहे, त्याच्यापेक्षा जास्त सोनं भारतीयांकडे आहे. मग अशा पद्धतीने जगभरामध्ये सोन्याचे वितरण आहे. या सोडून काही धार्मिक स्थळे आणि काही संस्था आणि काही ठिकाणी ते धार्मिक स्थळ पण येत नाही, ती एका कुठल्याही व्यक्तीची मालकी येत नाही, तरीसुद्धा त्यामध्ये सोनं आहे. जसं की उदाहरणादाखल सांगितलं जातं की पिरॅमिड्समध्ये किंवा एक जागतिक वारसाचे ठिकाण आहे, त्या ठिकाणी अशा मौल्यवान पद्धतीने सोनं ठेवलेलं आहे किंवा संग्रहालयांमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर येतं मंदिरांमध्ये ठेवलेलं सोनं. तर भारतामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पद्मनाभ स्वामीचं मंदिर केरळमधलं, या मंदिराकडे सर्वाधिक जास्त सोनं आहे. तर ते 1,300 टन एवढं सोनं आहे. आणि त्याची मौल्य आणि त्याची आर्टिस्टिक व्हॅल्यू किंवा अँटिक व्हॅल्यू ह्याच्या सगळ्याचं गोळाबेरीज केलं तर नुसत्या सोन्याची किंमत ही 3 लाख कोटी आहे. आणि त्याची आर्टिस्टिक व्हॅल्यू जर वाढवली आणि त्याचं महत्त्व लक्षात घेता तर ते 10 लाख कोटीपर्यंत पण जाऊ शकतं. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला जो काही कोठार आहे ती अजूनही पूर्ण उघडलेली नाहीत. 2011मध्ये सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार एक समितीचं गठन केलं आणि त्यांनी त्यांच्या देखरेखीखाली सोन्याचं मोजमाप चालू केलं होतं त्या ठिकाणी. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणावरती ते सोनं आहे आणि त्यातल्या एका कोठारामध्ये अजूनही त्यांनी ते उघडलेलं नाही. याचं कारण म्हणजे धार्मिक भावना आहेत. तिथलं जे पद्मनाभ स्वामी टेम्पल आहे ते त्रावणकोरची राजघराणे यांच्या देखरेखीखाली आहे. मग या सर्वांचा वाद किंवा या सर्वांच्या भावना लक्षात घेता सुप्रीम कोर्टने अजूनही निर्देश दिलेले नाहीत की ते उघडा आणि त्याचं पण मोजमाप करा. त्याच्यानंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे की आत्ता सोन्याचे भाव का वाढत आहेत. तर मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं तसंच की सोनं हे एक संपत्तीचं माध्यम म्हणून बघितलं गेलं आहे. त्याच्याकडे म्हणजे जेव्हा आर्थिक व्यवहारांमध्ये असुरक्षा किंवा अविश्वसनीयता येते, त्यातून आपण सुरक्षित असं गुंतवणुकीचं माध्यम शोधतो आणि सोनं ते आहे. मग तुम्ही ऐकल्याप्रमाणे किंवा तुम्ही वर्तमानपत्रातही वाचता की अमेरिकेमध्ये किंवा अमेरिकेच्या सरकारचं इतर देशांबरोबर व्यापाराशी संघर्ष चालू आहे. मग या संघर्षामध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. मग ह्या सर्व अनिश्चिततेचा विचार करता प्रत्येक देशाच्या सरकारने असं ठरवलं की आपल्याकडची जी संपत्ती आहे, परकीय गंगाजळी आहे, ती आपण इतर दुसऱ्या कुठल्या देशाची चलन विकत घेण्यापेक्षा सुवर्ण खरेदीकडे करावं. सुवर्ण खरेदी म्हणजे की सोन्यामध्ये जर ती गुंतवणूक केली तर ती सर्वात जास्त विश्वासार्हता असणारी, सुरक्षित राहील. या कारणांमुळं प्रत्येक देशाचे शिखर बँक जे आपण म्हणतो किंवा जसे भारतासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर ती आणि अशा सर्व बँका सुवर्ण खरेदी करतात. त्यामुळं आपोआपच मागणी वाढलेली आहे. मागणी वाढल्यामुळं सोन्याच्या किमती वाढतात. तर आता सोन्याच्या किमतीचा इतिहास पण छोटासा आपला लक्षात असू देत की 1950 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये 1950ला सोन्याचे भाव किती होते, तर 99 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढं 1950ला सोन्याचे भाव होते. 1965ला
ते वाढायच्या ऐवजी कमीच झाले होते. ते 78 ते 80 रुपयापर्यंत आले होते. त्याच्यानंतर मात्र ते नक्कीच वाढत आहेत. तर 1995ला ते वाढून 2500पर्यंत आले होते. त्याच्यानंतर 2000 सालापर्यंत ते 5000वरती गेले. 2008मध्ये ते 13000पर्यंत गेले. 2014मध्ये ते 27000पर्यंत गेले. 2022मध्ये ते 50 ते 55,000पर्यंत गेले आणि आत्ता 1,25,000चा टप्पा ओलांडला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सोन्याचे भाव वाढणारच आहेत. याचं कारण असं की संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही जगभरामध्येही चालू आहे. मग आपली निर्मित झालेली संपत्ती इतर कुठल्याही देशाच्या चलनामध्ये गुंतवण्यापेक्षा सुवर्णामध्ये गुंतवावी असा सर्वांचा ठेका आहे, असं सर्वांना वाटतं आहे. मग त्या अनुषंगाने प्रत्येक देश सुवर्ण खरेदीकडे जास्त लक्ष देतो आहे. आता चीन या देशाकडे जसं मी सांगितलं त्याच्याकडे फक्त 2,400 टन सोनं आहे. मग अमेरिकेकडे 8,800 टन सोनं आहे. मग चीन आता पुढच्या काही वर्षांमध्येच म्हणजे 4-5 वर्षांमध्येच अमेरिकेपेक्षा जास्त मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. मग त्या अर्थव्यवस्थेला वाटणारच की आपल्याकडे सुद्धा जगभरातलं सर्वाधिक जास्त सोन्याचा साठा असावा. मग ते सोनं खरेदी करणारच आहेत. मग सोनं खरेदी जर ते करणार असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची मागणी वाढणार आणि त्यानुसार भाव पण वाढणार आहेत. तर 1,25,000च काय 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशी मर्यादाही नसेल अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव वाढतील. मग येणारा काळ म्हणजे काही महिन्याचा आहे का, काही वर्षाचा आहे का, किंवा काही 5-10 वर्षाचा आहे, हे मात्र वेळ ठरवेल. पण सोन्याचे भाव वाढतच राहतील. याचं कारण म्हणजे की अर्थचक्र जागतिक पातळीवर अनिश्चिततेच्या मार्गावरती चाललेलं आहे आणि सर्वाधिक सुरक्षित विश्वसनीय संपत्तीचं गुंतवणूक करण्याचा माध्यम म्हणून सोन्याकडे बघितलं जातं आणि याला अजून तरी पर्याय नाही. सोन्याला कोणते पर्याय आहेत? सोन्याच्या भाववाढीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय गोष्टी होऊ शकतात? येणाऱ्या काळामध्ये संपत्ती गुंतवणुकीचे कोणते मार्ग असू शकतात? यासाठी आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद.